सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरती शिरपूर ते शहादा दरम्यान मोठमोठे खड्डे। अनेक वेळा निवेदन देऊन अनेक संघटनांनी येथे आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही। 2023 मध्ये या महामार्गासाठी 63 कोटींचा भरीव निधी मिळाला। मागील अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे, तरी आजवर या महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही। खड्ड्यांमध्ये खेळण्यातील 500च्या नोटा ठेवून वडपौर्णिमा निमित्त वडाचे वृक्ष खड्ड्यात लावून निषेध करण्यात आलाय। कोट्यावधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला? भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहे, असा आक्रमक सवाल शिरपूर फर्स्टच्या आंदोलनकर्त्यांनी केलाय। येत्या 10 दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास NHAI धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची अंघोळ करण्यात येईल, असा संतप्त इशारा शिरपूर फर्स्ट व ग्रामस्थांनी वाघाडी येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान दिला। शिरपूर शहादा महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे। मागील 2 वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे, तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे। रोज होणारे अपघात, खड्ड्यांमुळे जाणारा जीव, तरीही हे शासन प्रशासन NHAI यावर लक्ष देत नाही। NHAI ला इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे। आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर फर्स्टच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यावधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं। आज वड पौर्णिमा सारखा शुभ दिवस आहे। वडचा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या 10-12 दिवसात या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये NHAIच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या NHAIच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।